बॉलर पहिल्या षटकाचा खेळ महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक शक्ती प्रदर्शन षटक सतीशकडे हाताळण्यात आलेला आहे. फिल्डिंग सेट करतोय. आपण पाहतो या षटकामध्ये फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर असतील असं एक महत्वपूर्ण षटक निर्णायक षटक डी बॉयडिश लॉंगनला. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये यावेळी पहिला चेंडू डॉट बॉल बॅटची कडा पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने पहिल्या ओव्हरची सुरुवात करतोय सतीश नामक बॉलर. एक महत्वपूर्ण मॅच 4 ओव्हरची मॅच निर्धारित 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. नेक्स्ट बॉल सतीश यावेळी कमी गतीचा चेंडू पाहिला आपण गती परिवर्तन चेंडू आणि या चेंडूक मालवणीत म्हटला जाता रानलँड टोपबर आणि वाईल्डलँड कळटीबर असो चेंडू डॉट बॉल आणि धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही 0 धावा. अजूनही खातं ओपन झालेलं नाही महावीर टीमचं. खोलवर चेंडू बॅक टू द बॉलर यावेळी व्हॉट एफर्ट गोलंदाज सतीश आपल्या फॉलो थ्रू वरती कॉट पकडतोय. कॉट बी नक्कीच कॉटन बोल्ट पहिला विकेट पहिली प्राइज विकेट कैलासला माघारी परतावा लागेल आपल्या डगआउटच्या दिशेने. गोल्डन डकचा शिकार धरतोय कैलास हा बॅटर. पहिल्या ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ समाप्त होते 0 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. आपण ही स्पर्धा अनुभवतो पाहतोय ऐकतोय काय स्पर्धा सुंदर आयोजन नियोजन आणि अहोरात्र मेहनत केली या भाटी प्रीमियर लीग साठी पूर्ण या टीमने आणि तो क्षण आपण नक्कीच अनुभवतो. यानंतर 2 सामने होतील. हा दुसरा सेमी फायनलचा आपण सामना पाहतोय. तुम्हाला वारंवार विनंती होते आपण लगेच सामना चालू करा. 3 नंबर साठी कृष्णा नक्कीच या मॅच मध्ये आज कृष्णा सातपुतेसारखी फलंदाजी करावी लागेल. आपल्या टीमसाठी संघर्ष करावा लागेल. एक मोठी इनिंग खेळावी लागेल जर मॅच मध्ये कमबॅक जिंकायचं असेल तर. कट केलंय चेंडूला बॅक टू द बॉलर. चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. डॉट बॉल बॅक टू बॅक 4 डॉट बॉल. एक विकेट प्राप्त केली. पहिला ब्रेक थ्रू पहिली सफलता या स्पेल मध्ये सतीशकडनं आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 1 विकेट आणि 0 धावा खर्च करतोय. खोलवर चेंडू खोदून काढलाय समोर ड्राईव्ह केलाय ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे इथं मात्र सर्वेशची फेकी झालेली आहे थोडी वाईडिश आणि इथं मात्र दुसरी धाव ही पूर्ण केली सहजी आणि 2 धावेने धावपलकावर धावसंख्या 2 धावा महावीर स्ट्रायकर्स या टीमचं श्री गणेश झालेला आहे 2 धावेने. लास्ट बॉल टू गो. टोटल 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. महावीर स्ट्रायकर संघ टॉस जरूर हरला फलंदाजी करतोय. निमंत्रण भेटलं होतं फलंदाजीचं समोरच्या टीमकडनं. किंग कोब्रा टीम टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं पण हा निर्णय कितपत योग्य असेल आलेली वेळ आणि काळ ठरवणार. लास्ट बॉल टू गो. यावेळी हाफ ट्रॅकर होता ऑन द राईस खेळायचा प्रयत्न धावेचा प्रयत्न समाप्त होते डॉट बॉलने. षटक क्रमांक पहिलं महत्वपूर्ण समाप्त होते आणि पहिल्या षटकानंतर धावपलकावर धावसंख्या 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक महत्वपूर्ण सेकंड सेमीफायनलचा आपण सामना पाहतोय.
हांगा तुमकां हावजी आसा 100 रुपयाक 3 हावजी. जेंका हावजी जाय जाल्यार कॉम बॉक्सा कडेन या. 5,000 रुपये 5,000 फर्स्ट प्राइज आसा. ओव्हर क्रमांक दुसरं आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. स्क्रीनवर दिसतोय गोलंदाज मयूर. वैयक्तिक पहिलं टीम कडनं षटक क्रमांक दुसरा आहे. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 धावा खर्च केल्या. गोलंदाज सतीशने 1 विकेट प्राप्त केली. हा आतापर्यंत लेखाजोखा. पहिला बॉल मयूर ऑन द मार्क. खोलवर चेंडू. चेंडू हा पायांचा वेध घेतोय. थोडासा शप्पल क्रॉस खेळायचा प्रयत्न होता स्वप्नेश बॅटरचा. पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय या ओव्हरची मयूर. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल. हो यावी ऑन साइडला चेंडूला उडवले आणि चेंडू हा फिल्डरच्या गोदीमध्ये सेफ हँड मध्ये चेंडूला कॅरी करतोय. विकेट क्रमांक दुसरा. एक मोठी विकेट. या विकेटसाठी प्रतिस्पर्धी संघाने जाळं टाकलं होतं आणि या जाळ्यात फसला गेला बॅटर स्वप्नेश. दुसरी विकेट. 2 या धावसंख्येवर. थोडीशी खराब सुरुवात. संत सावध अशी सुरुवात महावीर स्ट्रायकर्स या टीम कडनं. आघाडीचे 2 फलंदाज माघारी परत आहेत. कैलास त्यानंतर स्वप्नेश. ही सलामीची जोडी डगआउटच्या दिशेने. न्यू बॅटर रोहित चौथ्या क्रमांकासाठी. यावेळी समोर खेळ आहे. हाफ ट्रॅगर चेंडू होती. ऑन द राईट फटका पाहायला भेटते. डीप वायडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे. आणि एका धावेने टोटल आपण पाहतोय 3 धावा. पुढील चेंडू मयूर रोड एंड कडनं सज्ज असेल. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका पाहायला भेटतोय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 फिल्डर मध्ये ही रेस होती. शर्यत होती आणि या शर्यतीमध्ये चेंडू विजयी झाला. डाऊन द ग्राउंड आलाय BPL चौकार. पहिला वेलकम चौकार या दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय. कृष्णाच्या बॅट मधून. यावेळी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. दंडात्मक कारवाई केली मयूरवर आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 8 धावा. पुढील चेंडू समोर कृष्णा. ओ यावेळी चेंडूला उडवले आहे. डीप वायडिश लॉंग ऑनला समोर पण नो चेंडू होता. फलंदाजाला हे जीवदान असेल. नो चेंडू. फ्रीटची संधी होती आणि ते मात्र 1 धाव. टोटल 9 धावा 9 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी थोडासा शपल क्रॉस खेळायचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. मधल्या स्टेवरचा चेंडू डॉट बॉल आणि डॉट बॉलने आपण पाहतोय धावफलक स्थिरावते. कुठलाही बदल नाही. 9 धावा 2 ओवर के बाद 9 रन 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करती हुई महावीर स्ट्राइकर्स टीम एक महत्वपूर्ण मैच में.
यावेळी ऑन साईडला शपल क्रॉस हा फटका थोडा हवेमध्ये खेळला होता. चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने टोटल आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 10 धावा. ओ यावेळी हवेमध्ये खेळला हा फटका आणि इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. एफर्ट तर सुंदर होतं. सर्वेश आपण पाहतोय. टोटल 12 धावा. पुढील चेंडू रोहन तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू. ओ यावेळी पुल करण्याचा प्रयत्न थोडासा बॅकअप लाईन चेंडू आणि या चेंडूवरती लॉफ्टेड फटका पाहतो आपण. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने धावपलकावर धावसंख्या काही अशुभ मानलेला आकडा 13 धावा धावपलकावर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. रोहन हा गोलंदाज आपण युवा खेळाडू हा पाहतोय. समोर असेल कृष्णा पुढील चेंडू फेस करण्यासाठी. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेटचा मारा. यावेळी ऑन साइडला मोठा फटका पाहायला भेटतोय. चेंडू जाईल तो लॉंग ऑनला. एकच धाव येईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने टोटल आपण पाहतोय 14 धावा. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगचा खेळ पाहतोय आपण. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करतोय महावीर स्ट्रायकर्स टीम. ओ यावी लॉफ्टेड फटका सर्वेश आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. याच्या पहिली जी मॅच झाली त्या मॅचीचो प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच श्रीकांत. आपण यायचं आहे श्रीकांत गावकर. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सन्माननीय नंदा भाटीकर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. लास्ट बॉल टू गो. तिसऱ्या ओव्हरीचो निम्न बॉल घेऊन रोहन. ओ यावेळी बॅटची इनर एज कॉट बी हँड. विकेट क्रमांक 14. गेलते मॅचीचे मॅन ऑफ द मॅच श्रीकांत गावकर. त्याका सुपूर्द करता नंदा भाटीकर. कॉंग्रेच्युलेशन श्रीकांत गावकर.
आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. यावेळी फटका पाचतोय टॉप एज आणि विकेट किपर कुठलीही चूक करत नाही. फलंदाज आल्या पावली माघारी परततोय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि इथे मात्र 5वा हादरा बसतोय महावीर स्ट्रायकर्स या टीमला. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय गोलंदाज सर्वेश. न्यू बॅटर सुशांत नाईक आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने आतमध्ये पावलं टाकतोय. थोडीशी सुरुवात नाजूक संत सावध अशी सुरुवात कासवाच्या गतीने. आघाडीचे फलंदाज माघारी परतले लवकर आणि नक्कीच महावीर स्ट्रायकर्स हा टीम बॅकफुटवर येतोय. थोडासा अडचणीत सापडतोय. ओ यावेळी समोर उडावलाय क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. पटका तर सुंदर होता तेवढ्यात चांगलं क्षेत्ररक्षण पण झालंय तिथं आणि इथं मात्र फिल्डर कुठली चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये चेंडूला कॅरी करतोय आणि विकेट क्रमांक आपण पाहतोय तो 6वा. टोटल धावफलकावर धावसंख्या कुठलाही बदल नाही. 14 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपतोय. 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक विकेट प्राप्त करतोय सर्वेश. ऑन हॅट्रिकचा चेंडू असेल. या स्पर्धेमध्ये पहिला हॅट्रिकचा मानकरी ठरेल का सर्वेश? ऑन हॅट्रिक बॉल. हो या बी उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. पंचने दोन्ही हात समांतर केले. पंच शाहरुख खान पोच मध्ये पाहायला भेटतायत आणि अतिरिक्त बोनस धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल बऱ्याच वेळाने धावफलक हे हल्लंय 15 धावा. खोलवर चेंडू सुंदर अप्रतिम चेंडू आपण पाहिला. खोलात टाकला होता आणि या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटर्सकडे कुठलंही उत्तर नाही. डॉट बॉल. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. सर्वेचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. अचूक टप्प्याची चांगली लेंथ लाईन आणि प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला मोठे फटके घेण्यापासून थांबवून ठेवलंय. जकडून ठेवलंय. ओ यावी फटका बसेल. टॉप एज आहे. मिस टाइम स्ट्रोक इथे पाहायला भेटतोय आणि विशाल हा माघारी परततोय. 7वा हादरा बसतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 15 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनल मॅच. जो संघ जिंकेल तो संघ महत्वपूर्ण एलिमेंटर या मॅच मध्ये खेळेल आणि जो संघ हारणार त्या संघाला रिटर्न तिकीट काशा गुंडावा लागेल. या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल आणि पुढील वर्ष वाट पाहावी लागेल या प्रीमियर लीगची BPL ची सामना जिंकण्यासाठी, स्पर्धा जिंकण्यासाठी. असा एक महत्वपूर्ण नॉकआउटचा आपण सामना पाहतोय. यावी एकच धाव. टोटल 16 धावा. याबी समोर केलाय हा चेंडू आणि इथे मात्र एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने टोटल धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा जमवल्या. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी केली. टॉस हारल्यानंतर महावीर स्ट्रायकर्स या टीमने फक्त 17 धावा जमवल्या आणि 18 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलंय प्रतिस्पर्धी संघाला.
पीके वॉरियर्स या संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 18 धावांचं समीकरण. आपण पाहत आहेत भाटी प्रीमियर लीगचा थरार 2024 पर्व 4 या स्पर्धेचं. आणि उपस्थित सर्व या क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षकांचं पण सहर्ष स्वागत करूया. खचाखच भरलेलं मैदान आपण पाहतोय आणि या मायबाप रसिक राजाचं रसिक प्रेक्षकांचं स्वागत करूया. काही महिला वर्ग या स्पर्धेचा सुद्धा आनंद घेत आहेत, त्या सर्व महिलांचं पण या स्पर्धेदरम्यान आपण स्वागत करूया. एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा आपण ऐकतोय, अनुभवतो, पाहतोय आणि स्पर्धेचा अंतिम दिवस जवळजवळ ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच चालू आहे. फक्त 18 धावांचं हे लक्ष असेल पीके वॉरियर्स या टीमला या मॅच मध्ये, महत्त्वपूर्ण सेकंड सेमीफायनल मॅच मध्ये. आपण मॅच थोडी लवकर चालू करा, तुम्हाला विनंती असेल वारंवार. यानंतर अजून 2 मॅचेस व्हायच्या आहेत, तुम्हाला विनंती आपण मॅच लवकर चालू करा, थोडं सहकार्य करा, कारण स्पर्धा ही आपली आहे. आतापर्यंत चांगली स्पर्धा ही पार पडते. एक मोठी स्पर्धा, मोठ्या रकमेची स्पर्धा, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये 40,000 प्लस ट्रॉफी. आणि ट्रॉफीवरती सर्वांचं लक्ष आहे. सुंदर अशी ट्रॉफी आहे, चमचमती ट्रॉफी आहे, सुंदर असा करंडक. आणि या करंडकावरती कोणता संघ आपलं नाव कोरणार हे पण संध्याकाळचं सत्र सांगणार आहे. कुठल्या टीमची चर्चा होईल 2025 मध्ये, कुठला संघ चॅम्पियन होणार नक्कीच थोड्या वेळात कळेलच आपल्याला. तोपर्यंत जाऊया या मॅच कडे. 18 धावांचं पाठलाग करायचंय. सलामीची जोडी मैदानात, बिन्नीची जोडी सर्वेश मयूर. तर गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं महत्वपूर्ण अनिवार्य मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन सज्ज होतोय स्वप्नेश. पहिल्या ओव्हरमधील पहिला बॉल समोर सर्वेश. हो, इनसाइड आउट. काय फटका सजवला, टायमिंग प्रॉपर, फटका सुंदर आहे. बॅटच्या मधोमध घेतला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवलं. क्रिकेटमध्ये टायमिंग हे खूप महत्वाचं असतं. टायमिंग, क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, पहिला वेलकम चौकार या दुसऱ्या इनिंग मध्ये. सर्वेशच्या बॅट मधून 4 धावांनी सर्वेशने आपलं खातं उघडलं. पुढील बॉल अल्टी पल्टी, काय फटका, बार बार देखो, 1000 बार देखो, ये देखने का श्लोक था, ये देखने की चीज थी. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू, सीमारेषा पार, बीपीएल चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार सर्वेशच्या बॅट मधून. तर सर्वेश हा डगआउट मधून सेट होऊन गेलेला आहे. इरादे स्पष्ट केले आणि गेल्या गेल्या विस्फोटक फलंदाजी, तोडफोड करने वाली बल्लेबाजी. ओ यावी अजून एक हॅट्रिक केलंय. 4 धावांचं 1 बॉल चेंडू, सीमारेषा पार, आली लहर, केला कहर. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू फरार. आणि या 4 धावेने टोटल धावपलकावर धावसंख्या एका डझनावर 12 धावा. खराब गोलंदाजी स्वप्नेशकडनं पाहायला भेटते. 18 धावांचं जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर चांगली गोलंदाजी ही महत्वपूर्ण करावी लागेल. चांगली अचूक टप्प्याची, चांगले विकेट घ्यावे लागतील. पण इथं मात्र चांगली सुरुवात मी म्हणेन. आणि या मॅच मध्ये आता फक्त राहिली ती औपचारिकता आणि औपचारिकता. 12 धावा. अल्टी पल्टी, ओ माय गॉड. पण इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. 1 धाव पूर्ण केली सर्वेशच्या बॅट मधून. 1 धाव. आज सर्वेशची बॅट पण लागलेली आहे. सर्वेश, आज तुझा दिवस आहे, कारण
ज्याचं य बरो त्याचं खेळ बरो असं म्हटलं जातं. सर्वेश आल्या 3 बाउंड्री त्याने ठोकले. या बी ऑन साइडला. ओ माय गॉड, इथं मात्र शॉर्ट मिड विकेटला फिल्डरने कुठली चूक केली नाही. विशाल आमगेलो बऱ्यातलो बरो कॉमेंटेटर विशाल इंग्लिश कॉमेंट्री सुद्धा तुमका ऐकपा मिळली या टुर्नामेंटाक. त्याचबरोबर सर्वेश या खेळाडूकडनं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण कॉमेंट्री ऐकली. आपलं पण खूप खूप धन्यवाद, कारण अधूनमधून मला क्षणभर विश्रांती तुमच्यामुळे पण भेटलेली आहे. एक मोठी स्पर्धा आपण पाहतायत. इथं मात्र मोठा हादरा बसलोय. मयूर माघारी परततोय आणि रोहन न्यू बॅटर. यावी अल्टी पलटी खेळायचा प्रयत्न. आत्मघाती हा फटकाय. लगी तो अबाद नाही तो बरबाद. लागला तर तीर नाहीतर फकीर असा फटका खेळायचा प्रयत्न. आणि इथं मात्र डॉट बॉल. आणि डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. 13 धावा धावपल कव्हर. या मॅच मध्ये पाठलाग करायचंय 18 धावांचं. आता बघतो 5 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 5 धावा. आता बघतो या मॅच मध्ये औपचारिकता राहिलेली आहे. मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज टीम आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या. यानंतर तुमचा सामना होईल. या मॅच मधील विनर संघ असेल. तुमच्या ऑपोजिट आपण टॉस साठी लगेच या. ओ यावेळी महेंद्र सिंग स्टाईलने सामना संपवेल का? इथे मात्र नाही. 1 बाउन्स चेंडू हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आता फक्त सामना जिंकण्यासाठी एका धावसंख्येची आवश्यकता आहे. सर्वेशच्या बॅटमधून चौकार येतोय. ओ यावेळी फटका तर सुंदर आहे, पण फटका फसलेला आहे. आता मात्र सर्वेशने चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, चांगले क्षेत्ररक्षण केलं या मॅच मध्ये. चांगलं प्रदर्शन, चांगलं योगदान दिलं टीमला आपल्या. वैयक्तिक 17 या धावसंख्येवर माघारी परततोय सर्वेश. न्यू बॅटर चेतन. मॅच जिंकण्यासाठी एका धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल. कृष्णा हा गोलंदाज. इथं मात्र लॉफ्टेड फटका पाहायला भेटतोय. हवेमध्ये खेळलाय आणि फिल्डर कुठली चूक करत नाही आपल्या सेफ बॅट मध्ये. आणि गेल्या पावले माघारी परततोय फलंदाज चेतन. मालवडीत सांगूचा झाला तर करूच होतो नरकासूर, तयार झालो संकासूर, व्हावचा होता डॉक्टर, झालो कंडक्टर. गेल्या पावली माघारी परततोय गयाराम आयाराम. गोल्डन डकचा शिकार. एका धावसंख्येची आवश्यकता आहे फक्त, आणि मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज बाद जातोय. पुढील बॉल. न्यू बॅटर सतीश मैदानात पाऊल टाकतोय. पुढील बॉल. ओ या बी कट केलंय, चेंडूला स्लाइस केलंय आणि एका धावेने पीके किंग कोब्रा संघ या मॅच मध्ये विजयश्री प्राप्त करतोय. आणि या मॅच मध्ये पराभूत संघ होतोय तो महावीर स्ट्रायकर संघ. तुमचं पण अभिनंदन, चांगलं खेळलात तुम्ही आणि तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढल्या वर्षी BPL साठी शुभेच्छा पण देऊया, प्रत्येक टीम साठी आपण देऊया. आणि